नमस्कार. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला आणखीन सुंदर बनवण्यासाठी तुम्ही पाहतात कवी टीव्ही. मी कविता आणि माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. सो आजचा टॉपिक आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचा जोडीदार, तुमचा लाईफ पार्टनर कसं तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. राइट. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की येणाऱ्या पुढच्या लग्नाच्या सीझनमध्ये तुमचं सुद्धा लग्न व्हावं, लाईफस्टाईल तुमची चेंज व्हावी, तुमचं रिलेशनशिप्स छान, तुम्हाला कोणतरी जोडीदार मिळावा, सेलिब्रेशन, फॅमिली फंक्शन, ज्वेलरी, मेकअप ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील, तर आत्ता फ्युचरमध्ये जाऊ नका. आत्ता प्रेझेंटमध्ये या, बिकॉज या सगळ्या गोष्टी करायला यू नीड अ लाईफ पार्टनर टू गेट मॅरिड. आय मीन ऑफ कोर्स. सो हा व्हिडिओ सगळेच यूज करू शकतात. सो असं नाही की तुम्हाला लग्नच करायचं असेल तर, बट आय एनकरेज की तुम्ही असा पार्टनर बघा की त्यांच्याबरोबर तुम्ही लग्नच करू शकाल आणि आयुष्यभर त्यांच्याबरोबर आनंदी, सुखी आणि एका हेल्दी रिलेशनशिपमध्ये राहाल. सो वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड. सो फर्स्ट थिंग्स फर्स्ट, की जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करून एखादा पार्टनर अट्रॅक्ट करायला आपण पाहतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते क्लॅरिटी. सो सगळ्यात पहिलं तुम्ही क्लॅरिटी ह्या गोष्टीची घ्या, की तुमचा तुम्हाला फक्त गर्लफ्रेंड हवी, बॉयफ्रेंड हवा आहे का? तुम्हाला फक्त रिलेशनशिपमध्ये राहायचंय आणि मग नंतर डिसाईड करायचंय का? तुम्हाला डिरेक्टली तुम्हाला लग्नच करायचं ह्या हिशोबानेच तुम्हाला पार्टनर तुमचा तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायचंय. सो एकदा का तुम्ही हे डिसाईड केलं, की तुम्हाला नक्की लाईफमध्ये काय हवं आहे, देन वी गो टू द नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टेप, दॅट इज क्वालिटीज. सो दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरमध्ये कोणत्या क्वालिटीज हव्या आहेत, की तो किंवा ती, तुमचा होणारा नवरा, तुमची होणारी बायको, तुझ्यामध्ये कोणत्या क्वालिटीज तुम्हाला हव्या आहेत. कसं, व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट इन युअर पार्टनर, त्या सगळ्या क्वालिटीजची एक छान अशी लिस्ट लिहून काढा. एक पेन घ्या, वही घ्या, बिकॉज फक्त माइंडमध्ये ठेवून होणार नाही. तुम्हाला तिथे क्लॅरिटी हवी आहे त्या क्वालिटीजमध्ये सुद्धा. कारण भरपूर लोकांसाठी वेगवेगळ्या क्वालिटीज इम्पॉर्टंट असतील. काही लोकांना असं वाटत असेल की माझ्या लाईफ पार्टनरमध्ये मला अशी क्वालिटी हवी आहे की तो खूप हेल्थ फ्रीक हवा आहे. त्यांनी स्वतःची भरपूर काळजी घेतली घेतली पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की नाही, थोडीशी त्यांनी जी बेसिक क्वालिटीज आहे, जे बेसिक क्लीनलीनेस आहे, तितकं केलं तरी बास. सो प्रत्येकाचं वेगळं असतं. सो यू हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक, की तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरमध्ये काय क्वालिटीज हवे आहेत. त्या सगळ्या गोष्टींची एक लिस्ट लिहून काढा. आणि फक्त वरच्यावर लिस्ट नका लिहू. टू गो डीपर आय वुड से, की मेंटल क्वालिटीज असतील, फिजिकल क्वालिटीज असतील. आता मेंटल क्वालिटीजमध्ये किंवा इमोशनल क्वालिटीजमध्ये काय तुम्ही लिहू शकता, की कंपॅशनेट हवा आहे, काइंड हवा आहे, समजून घेणारा हवा आहे, किंवा मग एखादी गोष्ट पूर्णपणे त्यांनी ऐकून घेतली पाहिजे, किंवा मी काय सांगते माझा पण दृष्टिकोन त्यांनी कन्सिडर केला पाहिजे, किंवा माझं जे काही बिझनेस आहे, जॉब आहे, त्यात त्यांनी मला सपोर्ट केलं पाहिजे. सो ह्या सगळ्या झाल्या इमोशनल क्वालिटी. सो ह्याच्यामध्ये तुम्ही अजून भरपूर गोष्टी ॲड करू शकता. लिस्टची इमोशन्सची एक लिस्ट घेऊन बसा, किंवा मग भावनिक गोष्टी असतील, किंवा ह्या सगळ्या गोष्टी लाइक तुम्ही तुमच्या लाईफचा तुम्ही अभ्यास करा, की तुमच्या अ, आजूबाजू काही नाती असतील, काही रिलेशनशिप असतील, त्याच्यामधल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडतील, किंवा तुमच्या आई-वडिलांचं नातं असेल, तुमच्या घरी काका-काकू असतील, मामा-मामी असतील. सो ह्यांच्यामध्ये ह्यांच्या रिलेशनशिप जर ह्यांच्यात रिलेशनशिप जर चांगले असतील, तर त्यांच्यातल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडतायत, की त्या तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला सुद्धा आवडतील तुमच्या पार्टनरमध्ये असायला, किंवा तुमच्या दोघांच्या लाईफमध्ये तुम्ही त्या अडॉप्ट करू शकता. अशा काही गोष्टी तुम्ही त्यामध्ये लिहून काढू शकता, की काकांमध्ये, मामांमध्ये किंवा वडिलांमध्ये माझे हे गुण आहेत आणि ह्या क्वालिटीज आहेत. सो मला माझ्या लाईफ पार्टनरमध्ये सुद्धा ह्या गोष्टी असतील तर मला छान वाटेल, किंवा मला ह्या गोष्टी आवडतील. तो तशा लिहून काढा. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस पास्टमध्ये होऊन गेलेले असतील, तुमचं कुठलं नातं नीट टिकलं नसेल, कुणीतरी तुम्हाला फसवलं असेल, तर सगळ्यात पहिले या गोष्टींमधून तुम्ही क्लिअर व्हा. बिकॉज इट्स व्हेरी इम्पॉर्टंट इन टू लॉ ऑफ अट्रॅक्शन, की जेव्हा तुम्ही नवीन गोष्ट तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करताय, नवीन व्यक्ती अट्रॅक्ट करताय, तर जे काही जुनं घडून गेलेलं असेल तुमच्या लाईफमध्ये, निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस असेल, कुणी तुम्हाला फसवलं असेल, कुणी तुम्हाला त्रास दिला असेल, कुणी तुम्हाला मानसिक, शारीरिक त्रास दिला असेल, ह्या सगळ्या गोष्टी विसरणं थोडंसं अवघड आहे. बट यू कॅन ट्राय, बिकॉज जर त्याच गोष्टी तुम्ही मनात ठेवून नवीन व्यक्ती अट्रॅक्ट केली, तर मग अशी पॉसिबिलिटी आहे की जुन्या व्यक्तीतल्या सुद्धा गुण त्या नवीन व्यक्तीमध्ये असतील. बिकॉज ह्यालाच म्हणतात पॅटर्न रिपीटिंग. सो जर जेव्हा तुम्ही नवीन गोष्टी अट्रॅक्ट करताय, मेक शुअर की जुन्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जाताय. त्या लोकांना सगळ्यांना तुम्ही माफ करताय, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला हर्ट केलं, तुम्हाला त्रास दिला. आय नो इट्स डिफिकल्ट, बट फॉरगिव्हिंग इज द ओनली ऑप्शन. सो त्यांना माफ करा
आणि त्या गोष्टींना सगळ्यांना लेट गो करायला तुम्ही शिका. सगळ्या त्या गोष्टी लिहून काढा. बिकॉज दॅट इज द ओन्ली ऑप्शन. जेव्हा तुम्ही कुणाशी तरी बोलता ह्या गोष्टींबद्दल, तेव्हा या गोष्टी तुमच्या मनातून निघून जातील किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही ते एक्सेप्ट करताल, की हां, ठीक आहे, माझ्याबरोबर हे घडलं, माझ्याबरोबर हे झालं, बट आता इथून पुढे नाही. इथून पुढे आय एम गोइंग टू अट्रॅक्ट द राइट पीपल, राइट पार्टनर इंटू माय लाईफ. अँड इट विल डेफिनेटली हेल्प यू माय डिअर. बिकॉज फक्त बोलून मनात ठेवून या गोष्टी निघून जात नाही. त्या कोर लेव्हलमध्ये तुमच्या आतमध्ये कुठेतरी बसलेल्या असतात. सो यू हॅव टू रिमूव्ह इट. पण ते कसं तुम्ही रिमूव्ह करणार? रायटिंग, जर्नलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि खूप सोपी आणि खूप प्रभावी अशी टेक्निक आहे, की जी यूज करून तुम्ही ह्या सगळ्या निगेटिव्ह फीलिंग्स काढू शकता. ओके. सो कमिंग बॅक टू द टॉपिक. सो अशा सगळ्या क्वालिटीज लिहून काढा, ज्या तुम्हाला तुमच्या फ्युचर पार्टनरमध्ये तुम्ही पाहताय, की भावनिक पातळीवरती, मानसिक पातळीवरती किंवा स्पिरिच्युअल, जर तुम्ही स्पिरिच्युअल असाल, जर तुम्हाला असं वाटत वाटत असेल, की तुमचा पार्टनर सुद्धा स्पिरिच्युअल असावा, सो त्या गोष्टी अशा लिहून काढा. किंवा मग हेल्थ वाईज जर तुम्हाला असं वाटत असेल, की त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, सो त्या गोष्टी लिहून काढा. किंवा मग त्याचं कामाचं स्वरूप कसं असायला पाहिजे, वर्क फ्रॉम होम किंवा मग जॉब करणारा, बिझनेस करणारा, त्याच्या घरी कोण कोण असायला पाहिजे, त्याचं घर कसं असलं पाहिजे, किंवा त्याची सॅलरी, त्याचं म्हणजे नॉट बाकीची ह्या गोष्टी तर आपण पाहतोच, आपल्या घरचे सुद्धा पाहतातच. बट ह्या गोष्टी फक्त वरवरच्या आहेत. ह्या बघून सुद्धा आपल्याला कळू शकतं किंवा चौकशी केली तर आपल्याला कळू शकतं. बट ह्या फक्त ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत का, असं नाही. ह्या गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. आउटर गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट, ज्या आपल्याला डोळ्यांना दिसतात. बट ज्या डोळ्यांना दिसत नाही, जसं की माणसाचा स्वभाव असतो, त्याच्या क्वालिटीज असतात, त्याच्या आतमधले गुण असतात, ते सुद्धा तितकेच इम्पॉर्टंट असतात एखाद्या स्ट्रॉंग मॅरेजसाठी. राइट. सो हे सगळं खूप महत्वाचं आहे, की तुम्ही ती लिस्ट लिहून काढा. सो फक्त बाहेरच्याच फक्त क्वालिटीज आणि गोष्टी न लिहिता आतल्या सुद्धा गोष्टी लिहिणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या व्हिडिओचा हेतू हाच आहे, की विथ बाकीच्या तर गोष्टी लिहा तुम्ही मटेरियलिस्टिक वर्ल्डमधल्या, मटेरियलिस्टिक लाईफमधल्या, बट त्याचबरोबर बाकीच्या सुद्धा इंटरनल क्वालिटीज लिहिणं खूप, खूप, खूप महत्वाचं आहे. मी खूप स्ट्रेस करते, बिकॉज इट इज रिअली दॅट इम्पॉर्टंट. एखाद्या वेळेस मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यातून निघून जातील, तेव्हा ती फक्त व्यक्ती राहते तुमच्याबरोबर. आणि त्या व्यक्तीबरोबर तुम्ही राहून आयुष्य तुमचं बदलू शकता. परत तुम्ही शून्यातून परत वरती येऊ शकता. तुमचं लाईफ तुम्ही परत क्रिएट करू शकता त्या व्यक्तीबरोबर. बट ती व्यक्ती तशी हवी आहे, जसं तु जशी तुम्हाला जशी तुम्ही अपेक्षा करता, राइट? सो त्यासाठी ही लिस्ट लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. बिकॉज तुम्ही उद्या कोणीही तुम्हाला म्हणेल, की हा चांगला आहे किंवा ही चांगली आहे, हिच्याशी लग्न करा. बट ते तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनाला, तुमच्या पर्स्पेक्टिव्हला, तुमच्या लाईफला सूट होतंय का? तुम्हाला ते आवडतंय का? अशा व्यक्तीबरोबर तुम्हाला आयुष्य घालायला आवडेल का? ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे ही लिस्ट लिहिणं खूप बंधनकारक आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज जेव्हा तुम्ही ही लिस्ट लिहाल आणि जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येईल, तेव्हा तुम्हाला ते लगेच तुम्हाला कळेल ना, की अरे हां, बाबा हे गोष्टी मी लिहून काढलेल्या होत्या आणि ह्या सगळ्या क्वालिटीज या व्यक्तीमध्ये मला दिसतायत. ठीक आहे. कारण ह्या इनर क्वालिटीज अशा आहेत, की ते तुम्हाला बाहेर दिसणार नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद साधताल, बोलताल, त्यांच्याशी काहीतरी शेअर करताल एक्सपिरियन्सेस, तेव्हा तुम्हाला कळेल, की येस, ह्या इनर क्वालिटीज मला दिसतायत ह्या व्यक्तीमध्ये. ह्या व्यक्तीशी बोलून, ह्याचे एक्सपिरियन्सेस ऐकून, ह्याच्याशी यांच्याबरोबर थोडासा टाईम स्पेंड करून, राइट? सो दॅट इज वाय दिस इज इम्पॉर्टंट टू राईट दिस क्वालिटीज. ओके. सो कमिंग टू द नेक्स्ट पॉइंट, की एकदा लिस्ट लिहून काढली, की मग काय करायचंय? व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशन. सो व्हिज्युअलाइज करताना तुम्हाला काय करायचंय, की तुम्हाला फक्त रोज झोपताना किंवा झोपेतून उठल्यावर दोन्ही वेळेला तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करायचं, की ही व्यक्ती ऑलरेडी तुमच्या आयुष्यात आलेली आहे. तुम्ही ह्या व्यक्तीबरोबर टाइम स्पेंड करताय. त्या व्यक्तीशी गप्पा मारा. त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातल्या काहीतरी गोष्टी सांगा आणि असं ऍक्ट करा, की ॲज इफ की ही व्यक्ती ऑलरेडी तुमच्या आयुष्यात आलेली आहे. तुमचं आयुष्य जसं की तुम्ही एखादं जर कुठे कॉफी प्यायला गेला किंवा घरी तुम्ही एकटे असाल, काहीतरी मे बी युअर ड्रेसिंग, तुम्ही ड्रेसअप केलंय कुठेतरी छान जाण्यासाठी. सो जस्ट आरशात बघून तुम्ही प्रिटेंड करू शकता, की ही व्यक्ती तुमच्या समोर आहे. तुम्ही त्यांना विचारताय, की मी कसा दिसतोय, मी कशी दिसतेय, अँड तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुमच्या लाईफमधल्या काहीतरी एक्सपिरियन्सेस शेअर करू शकता. सो हे सगळं प्रिटेंड प्ले झालं. हे तुम्ही काय करताय, की युअर ऍक्टिंग, की ऑलरेडी ही व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये आलेली आहे. सो हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा पार्ट आहे, बट इट इज रिअली स्ट्रॉंग. हे तुमच्या माइंडला, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला, तुमच्या आपल्या ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला एक मेसेज देतं, की येस, यू आर रेडी टू अट्रॅक्ट दिस पर्सन ऑर दिस पर्सन इन टू युअर लाईफ, दिस लाईफ पार्टनर इन टू युअर लाईफ. सो ह्या गोष्टी करणं तितकंच महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही अफर्मेशन्स करू शकता, की मी
मी नवीन रिलेशनशिपमध्ये जाण्यासाठी रेडी आहे किंवा मी ह्या जो परफेक्ट माझ्यासाठी परफेक्ट असलेला लाईफ पार्टनर मी अट्रॅक्ट करायला रेडी आहे. मी रेडी आहे की स्वीकारायला त्या समोरच्या व्यक्तीला आणि माझ्याबरोबर आयुष्य त्यांनी एकमेकांबरोबर आम्ही आयुष्य स्पेंड करायला रेडी आहोत किंवा मग मी ऑलरेडी ह्या पार्टनरला माझ्या लाईफमध्ये अट्रॅक्ट केलेलं आहे. भरपूर छान प्रॉस्पेक्ट्स माझ्या जसं मला हवा आहे जोडीदार तशा ह्या क्वालिटीज असणारा अशी व्यक्ती मी माझ्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करत आहे आणि असे भरपूर सारे लोक मला मी त्यांना भेटते आणि माझ्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत चूज करायला राईट. सो असे स्वतःला सतत सकारात्मक पॉझिटिव्ह थॉट स्वतःला सांगत राहा, स्वतःशी बोलत राहा. बिकॉज युजली आपण काय बोलतो, सगळ्यांची लग्न झालेली आहेत. चांगल्या मुलींना सगळ्यांना बॉयफ्रेंड आहे. सगळ्या मुलांना ऑलरेडी सगळ्या मुलांना बाकीच्या मुलींनी बुक करून ठेवलेलं आहे किंवा कोणी चांगलं मिळतच नाही, भेटतच नाही, राइट? सो हे असं नाहीये. भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होतील व्हेन यू स्टार्ट बिलीव्हिंग की दीज टेक्निक्स वर्क आणि तुमच्यासाठी जो बनलेला आहे तो ऑलरेडी बाहेर एक्झिस्ट करतो. फक्त तुम्हाला आता त्याला तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायचंय. ओके. आणि त्यानंतर सो टू अट्रॅक्ट दिस राइट पार्टनर हे खूप महत्वाची स्टेप इज जी आता मी तुम्हाला सांगणार दॅट इज एम्बॉडिंग. म्हणजे तो जो व्यक्ती आहे तुम्हाला त्याच्या जे काही तुम्ही गुण लिहून काढलेले आहेत, जे काही क्वालिटीज लिहून काढलेल्या आहेत, तुम्हाला हे बघायचं आहे की स्वतःमध्ये तुमच्यामध्ये सुद्धा त्या क्वालिटीज आहेत का, तुमच्या स्वतःमध्ये ते गुण आहेत का. हे खूप महत्वाचं आहे. भरपूर वेळा आपण असं करतो की जे माझ्यात कमी आहे ते त्याच्यात असायला पाहिजे म्हणजे आम्ही इक्वल होऊन जाऊ, बट तसं नाहीये. तुम्ही मग चुकीच्याच लोकांना अट्रॅक्ट करा. सो जेव्हा तुम्ही लिहिताय ना, तर तुम्ही असं लिहून काढलं की मी खूप काम आहे, मी खूप शांत पर्सन, खूप शांत व्यक्ती आहे. सो तुम्हाला सुद्धा यू कॅन ऑल्सो स्टार्ट अट्रॅक्टिंग द सेम पर्सन नो, की जो व्यक्ती सुद्धा शांत आहे. तो टू विल अट्रॅक्ट दॅट काइंड ऑफ पीपल ओनली लाईक यू आर. जर तुम्ही ऑलरेडी खूप चिडचिड करताय आणि जर तुम्ही लिहिले की मला शांत व्यक्ती हवाय, तर तर तसं नाही होणार ना. तर तुम्हाला सुद्धा चिडचिड करणारीच बायको मिळेल किंवा मग नवरा मिळेल. सो तुम्हाला जर असं हवंय की जर तुम्हाला शांत मुलगा हवा, शांत मुलगा हवा, शांत मुलगी हवी असेल आणि जर तुम्ही चिडचिडे असाल तर देन इट इज नॉट गोइंग टू वर्क आउट. सो जर तुम्ही आज चिडचिडे असाल तर इट्स ओके. बट तुम्ही आत्तापासून स्वतःला चेंज करायला सुरुवात करू शकता, की मी काय करू शकते शांत राहण्यासाठी. मी मेडिटेशन करू शकते, मी श्वासांचे व्यायाम करू शकते, मी अजून काही करू शकते का, पुस्तकं वाचून मी स्वतःचा अँगर मॅनेजमेंट काय काय करू शकते, की काय करू शकतो ह्याच्यावरच थोडासा स्टडी करा. बिकॉज यू नो तुम्ही असेच लोक किंवा अशाच गोष्टी तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट करता जे तुम्ही ऑलरेडी आहात. हे खूप महत्वाचं आहे. नीट ऐकून घ्या की जे काही तुम्ही लिस्ट बनवलेली आहे त्याच्यामध्ये ते लिस्ट वाचा, की ठीक आहे मी शांत आहे का आहे, शांतप्रिय आहे का आहे, मी सपोर्ट करते का करते, मी चिडचिड करते का, सॉरी मी शांत आहे का किंवा मग मी प्रेमळ आहे का. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही ती लिस्ट वाचा. त्या लिस्टमधले एखादी तुम्हाला गोष्ट वाटलं की अरे की अरे यार ही गोष्ट मला माझ्या पार्टनरमध्ये हवी आहे बट माझ्यामध्ये नाही, तर मग मी ती स्वतःमध्ये कशी आणू शकते. स्वतः मी त्या ह्या क्वालिटीचा मी स्वतःमध्ये कसा अनुभव एक्सपिरियन्स करू शकते किंवा मी सुद्धा ह्या गोष्टीकडे कसं वळू शकते. जसं फॉर एक्झाम्पल असेल तुम्हाला एखादा पार्टनर हवा आहे की जो फार हेल्दी आहे, तो बाहेरचं फूड खात नाहीये किंवा मग हेल्थ कॉन्शियस आहे, ॲक्टिव्ह आहे. बट आणि जर तुम्ही सतत लेझी असाल, तुम्हाला खूप सारे आजार आहेत, देन दॅट इज नॉट द राइट वे, राइट? सो तुम्ही सुद्धा ॲक्टिव्ह व्हायचा प्रयत्न करा. तुम्ही सुद्धा जंक फूड खाणं बंद करा. तुम्ही सुद्धा हेल्दी ऑप्शन्स, हेल्दी लाईफस्टाईलला अडॉप्ट करा. अँड देन सर्टनली यू विल स्टार्ट अट्रॅक्टिंग दॅट काइंड ऑफ अ पार्टनर इनटू युअर लाईफ. बिकॉज हू वॉन्ट्स अ पर्सन हू इज हॅव्हिंग डिसीजेस, ज्याला खूप सारे आजार आहेत, असा व्यक्ती कुणाला हवाय? कुणालाच नको, राइट? सो इट्स इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट की जे काही तुम्हाला क्वालिटीज तुम्ही लिहून काढल्या आहेत, जे काही क्वालिटीज तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये हवे आहेत, तुम्ही सुद्धा त्या जोपासायला सुरुवात करा. ओके. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. ग्रॅटिट्यूड, येस, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सुरुवात करायला, ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करायला रोज सुरुवात करा. रोज कमीत कमी 3 गोष्टी लिहून काढा तुमच्या ह्या नवीन नात्याबद्दल जे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायचं आहे. भलेही त्या व्यक्तीची तुमच्या लाईफमध्ये एंट्री झालेली असेल किंवा नसेल, बट आत्तापासूनच आभार व्यक्त करायला सुरुवात करा, की येस आय एम ग्रेटफुल की मला जसा जोडीदार हवा आहे तसे क्वालिटीज मला तशा क्वालिटी सगळ्या मी लिहून काढल्या आहेत. मी ग्रेटफुल आहे की आता मला स्पष्टता माझ्याकडे आहे की मला माझा लाईफ पार्टनर कसा हवा आहे. मी ग्रेटफुल आहे, आभारी आहे की युनिव्हर्सने मला एक चान्स दिला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या लाईफ पार्टनर हवा तसा मिळण्यासाठी. मी ग्रेटफुल आहे की माझं ऑलरेडी माझ्या ड्रीम पर्सन बरोबर माझं लग्न झालेलं आहे. मी ग्रेटफुल आहे, मी आभारी आहे की मी ऑलरेडी माझ्या लाईफ पार्टनर बरोबर माझं आयुष्य
सुखाने, आनंदाने, प्रेमाने घालवतीये. सो व्हॉटेव्हर इट इज जस्ट राइट इट डाउन. रोज 3-3 गोष्टी लिहून काढा. काही ना काहीतरी तुम्हाला नक्की सापडेल. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट महत्त्वाची स्टेप इन टू लॉ ऑफ अट्रॅक्शन इज टू टेक ॲक्शन. सो थोडेसे जर तुम्ही कुठं नाव नोंदणी करा. कोणी तुम्हाला दाखवत असतील स्थळं, तर तिकडं थोडंसं जाऊन पहा, बघा, बोला, चर्चा करा. जर तुम्हाला लव्ह मॅरेज करायचं असेल, तर मग थोडेसे सोशल व्हा. लोकांशी फ्रेंडशिप करा. बिकॉज दॅट इज द ओन्ली वे टू फाइंड युअर पार्टनर. घरात बसून कुणाशी न बोलून लाईक स्थळं येतील पण, बट इफ आय एम टॉकिंग अबाउट लव्ह मॅरेज. सो इफ यू वॉन्ट टू get into a love marriage setup, then you need to become a little social so that you start attracting the right person, right people into your life. You at least लोक तुम्ही अट्रॅक्ट करताल की जे तुम्हाला हेल्प करतील तुमच्या त्या लाईफ पार्टनर पर्यंत पोहोचण्यासाठी, राईट. बिफोर गोईंग एक छोटीशी गोष्ट सांगते. मी सुद्धा माझा लाईफ पार्टनर विथ विथ द हेल्प ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शनच अट्रॅक्ट केलेला आहे. सो मी एका नो आय वॉज इन टू अ बॅड रिलेशनशिप अँड आय न्यू की हे कुठं चाललेलं नाहीये. सो मी एक छान अशी लिस्ट लिहून काढली की जे क्वालिटीज मला माझ्या लाईफ पार्टनरमध्ये हवे होते. अँड ट्रस्ट मी, ती लिस्ट लिहिताना विराज माझा नवरा माझ्या लाईफमध्ये कुठेच नव्हता. बट जेव्हा मी त्याला भेटले मी अँड तेव्हा तोपर्यंत मी लिस्ट विसरून गेलेले होते. ओके, आय आय थिंक मी त्याला 2 वर्षानंतर भेटले. सो सगळ्यात पहिले असं नाहीये की तुम्हाला 2 वर्षच लागतील. तुम्हाला 6 महिन्यात सुद्धा तो तुमचा पार्टनर मिळू शकतो, 3 महिन्यात पण मिळू शकतो, एका दिवसात सुद्धा मिळू शकतो. सो इट्स ऑल अबाउट एनर्जी. सो तेव्हा मला काही लग्न करण्याचं माझं इंटेन्शन नव्हतं. बट तुमचं असेल तर ते तुमच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी लवकरात लवकर सुद्धा घडू शकतात. सो तेव्हा माझं इंटेन्शन होतं लगेच लग्न करायचं. सो मला 2 वर्ष लागले. सो जेव्हा मी ही लिस्ट लिहून काढली तेव्हा विराज माझ्या लाईफमध्ये कुठेच नव्हता. आणि फास्ट फॉरवर्ड टू 2 इयर्स मी जेव्हा विराजला भेटले. सो वी वर जस्ट फ्रेंड्स. मला तर त्यात काही इंटरेस्टही नव्हता. बट हळूहळू वी बिकम फ्रेंड्स. आय स्टार्टेड डेव्हलपिंग अन इंटरेस्ट इन टू हिम. आणि एक दिवशी मी असं ती लिस्ट सापडली मला ॲक्च्युली. ती आय डिडंट इवन न्यू की मी अशी लिस्ट कुठेतरी लिहून कुठे ठेवली, मला लक्षातही नव्हतं. सो मी ती लिस्ट मला सापडली आणि मी जसं ती लिस्ट वाचत होते माझ्या डोळ्यासमोर एकच चेहरा आला आणि इट वॉज विराज. सो आय वॉज लाईक की यार, ही व्यक्ती ऑलरेडी माझ्या लाईफमध्ये आलेली आहे. ही व्यक्ती माझ्या लाईफमध्ये एक्झिस्ट करते. आणि मी तेव्हाच ठरवलं की बास. मी आता अजून ही लिस्ट थोडीशी मी क्रॉस चेक करणार आहे. अँड इट वॉज हिम अँड आय जस्ट डिसाइडेड टू गेट मॅरिड टू हिम. आणि आज आमच्या लग्नाला 5 वर्ष झालेली आहेत. आम्हाला एक छोटासा मुलगा आहे. अँड ट्रस्ट मी, ज्या काही गोष्टी मी लिहिलेल्या होत्या त्या गोष्टी त्या लिस्टमध्ये 100% नाही, बट आय वुड से 80% तेव्हा खऱ्या होत्या. आज आय वुड से की 100% झालेल्या आहेत. सो स्लोली स्लोली इट विल गेट बेटर. सो असं नाही की 100% म्हणजे तसंच प्रत्येक गोष्ट त्या लिस्टमध्ये लिहिलेली तसंच्या तसंच पाहिजे. इफ इट इज ॲट 80% गो फॉर इट, राइट. सो आय वुड से की ह्या गोष्टी काम करतात. ही माझी गोष्ट सांगण्याचं इतकंच तात्पर्य आहे की ह्या गोष्टी काम करतात. माझ्यासाठी काम केलेलं आहे. जगभरातल्या भरपूर साऱ्या लोकांनी हेच टेक्निक्स यूज करून त्यांच्या लाईफमध्ये त्यांचे लाईफ पार्टनर्स अट्रॅक्ट केलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा करू शकता. सो लगेच तुम्ही हॅव सम होप दॅट चांगली लोकं आयुष्यात एक्झिस्ट करतात. तुमच्यासाठी सुद्धा कोणीतरी बनलेलं आहे. देवाने जोडी ती बनवलेली आहे अँड दॅट पीपल विल फाइंड यू. सो तुम्हाला फक्त काय करायचंय, तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. ही लिस्ट लिहून काढा. ते जे काही क्वालिटीज तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत, ते स्वतःमध्ये जोपासायला सुरुवात करा. जे काही पास्टमध्ये निगेटिव्ह गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, त्या सगळ्यांना माफ करून टाका आणि स्वतःला एक चान्स द्या. तुमच्या लाईफमध्ये न्यू गोष्टी अट्रॅक्ट करण्याच्या, नवीन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये मॅनिफेस्ट करण्याच्या, राईट. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. तुमचे जे काही फ्रेंड्स असतील त्यांचं लग्न झालेलं नाही, त्यांना लग्न करायचं आहे, त्या सर्वांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये बॉक्समध्ये मला नक्की सांगा. And that's all for today. Thank you so much for watching this video and I'll see you next time. Bye.